या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे, काय सांगता? आज आमदार शांभू खुडे, राजू पाटील राजे व आमचे जिल्ह्याचे प्रमुख पुरुषोत्तमजी चितलांगे यांच्या सगळ्यांच्या नियोजनाने आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मोठा पक्षप्रवेश हा काँग्रेस, उबाटा व राष्ट्रवादी शरद पवार गट या तिन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांचा झाला आहे, ज्यांचा राजकीय प्रवास हा मागील 30 वर्षापर्यंतचा आहे. काही त्याच्यातले नगरसेवक आहेत, काही खरेदी विक्रीतले प्रतिनिधी आहेत, काही एपीएमसी मधले प्रतिनिधी आहेत. हे जे आपण पक्षप्रवेश या ठिकाणी केलेला आहे, कुठेतरी दुसऱ्या पक्षाकडून इच्छुक उमेदवार होते नगरसेवक पदासाठी, मात्र त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे. भाजपमधील जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची कुठेतरी नाराजी वाढल्याचं चित्र या ठिकाणी पाहिलं. भाजप आणि महायुती हा एक मोठा परिवार आहे. जेव्हा तिकीट वाटपचा विषय येतो तेव्हा सगळ्या जणांच्या इच्छेने होत नसते, परंतु ज्या लोकांनी प्रवेश केले आहेत, ज्या लोकांच्या आमच्या प्रवेशापूर्वी भेटी झाल्या, त्यांनी सांगितलं आहे की आम्ही तिकीटसाठी किंवा पक्षाचा कुठला तरी आम्हाला लाभ मिळावं, भारतीय जनता पार्टीकडून कुठला तरी लाभ मिळावं यासाठी आम्ही पक्षप्रवेश नाही करत आहे. आमदार साहेबांचा आणि त्यांचा सखोल चर्चा याच्यावर झाला आहे. त्यामुळे आजचा जो पक्षप्रवेश होता हा निवडणुकी संबंधित किंवा तिकीटचं आश्वासन म्हणून आजचा प्रवेश मुळीच नव्हता. पक्षामध्ये काही लोकांचे प्रवेश झाले आहेत, काही लोक निवडणुकीमध्ये एकामेकासमोर उभे होते, त्यामुळे नाराजी चालू असते. परंतु भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं विशेष कौशल्य आहे की दोन मोठे विरोधक, दोन आजी-माजी आमदार यांनाही एकत्र आणण्याचं कौशल्य देवेंद्रजी जवळ आहे आणि त्याच्याच नेतृत्वामध्ये आजच्या प्रवेश झाले. आज रिसोडमध्ये महायुतीच्या उमेदवाराने फॉर्म भरला आहे. तिथे भारतीय जनता पार्टीचे नेते अनंतराव देशमुख व आमदार भावनाताई गवळी यांच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आम्ही फॉर्म भरलेला आहे. सध्याही जरी इलेक्शनला 2 दिवस राहिले आहेत, परंतु युतीची चर्चा चालू आहे आणि सगळ्याच नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये वाशिम जिल्हा असेल, इतर जिल्हे असतील, इथे चर्चा चालू आहे. सध्या फॉर्म भरणं चालू आहे आणि युतीबद्दल तिन्ही पक्ष हे सकारात्मक आहेत.